प्रत्येक त्वचेचा एक वेगवेगळा प्रॉब्लेम असतो आणि त्याला ठीक करण्याचं काम एक प्रोडक्ट करतं, ते म्हणजे सिरम. आता सिरम कसं लावायचं, कधी लावायचं, कोणतं लावायचं, हे भरपूर प्रश्न आपल्याला पडलेले असतात आणि हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. साधारणतः वयाच्या 25व्या वर्षीनंतर आपल्याला सिरम यूज करायला स्टार्ट करावं लागतं. परंतु काही सिरम असे आहे जे आपण टीनेजरमध्ये म्हणजे वयाच्या 20 नंतरसुद्धा चालू करू शकतो आणि त्याचे उपयोगसुद्धा येतो. आता सिरम कधी वापरायचे, तर शक्यतो सकाळी आणि संध्याकाळी या दररोज रुटीनमध्ये सिरमचा यूज झाला पाहिजे. आणि कधी लावायचं, तर साधारणतः क्रम असा असतो, क्लिन्झर, त्यानंतर टोनर, त्यानंतर सिरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. आणि तेच रात्रीमध्ये क्लिन्झर, टोनर, सिरम आणि मॉइश्चरायझर असा हा रुटीन असतो आणि असा हा क्रम असतो. सिरम आहे हे आपण समजून घेऊ. तर नंबर 1 ते म्हणजे हॅलोरॉनिक ॲसिड. तर हॅलोरॉनिक ॲसिड काही नसून मॉइश्चरायझरच्या एका फॅमिली ग्रुपमधलं असलेलं आहे. म्हणजे हायड्रेशन आणि प्लस मॉइस्ट असं ते चेहऱ्याला देण्याचं काम करतं. जेव्हा आपला चेहरा ड्राय, फ्लेकी, पांढरा असा किंवा इव्हन स्किन टोन नसते, तेव्हा आपण हॅलोरॉनिक ॲसिड साधारणतः यूज करायला पाहिजे. कोणी यूज करायला पाहिजे? वयाच्या 25 नंतर आपण हॅलोरॉनिक ॲसिड चालू करू शकतो. 20 नंतरसुद्धा चालू करू शकतो, कारण की हे फक्त चेहऱ्याला हायड्रेशन देण्याचं, मॉइस्ट देण्याचं काम करतं. साधारण याचा सकाळी यूज केला जातो. आता मला आवडलेले यामधले ब्रँड म्हणजे मिनॅमिलिस्ट आणि ऑर्डिनरीचं हॅलोरॉनिक ॲसिडचं सिरम खूप छान आहे. त्यांचे पर्सेंटेज मिनिमल आहे, त्यामुळे तुम्ही ते यूज करू शकता. त्यामुळे सकाळी रुटीनमध्ये तुम्ही हॅलोरॉनिक ॲसिड वापरल्यानंतर तुमचा चेहऱ्याचा ड्राय फ्लेकीनेस नक्की जाते. नंबर 2 म्हणजे सॅलिसिलिक ॲसिड. आता सॅलिसिलिक ॲसिड काय काम करतं? शक्यतो सॅलिसिलिक ॲसिड ऑइली स्किनसाठीचं खूप छान बेस्ट फ्रेंड असल्यासारखं आहे. म्हणजे जेव्हा ऑइली स्किन असते तर साधारणतः ती ॲक्ने प्रो स्किनसुद्धा असते. अशा वेळी तुम्ही सॅलिसिलिक ॲसिडचं सिरम वापरू शकता. शक्यतो ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी सॅलिसिलिक ॲसिड नाही वापरलं तरी चालेल. कारण काय सांगते. सॅलिसिलिक ॲसिड काम काय करतं? सॅलिसिलिक ॲसिड चेहऱ्यावर जे ऑइल सिक्रेशन असतं त्याला कमी करायला मदत करतं. आणि ड्राय स्किनमध्ये ऑलरेडी ऑइल कमी असते, त्यामुळे जर सॅलिसिलिक ॲसिड वापरलं तर ऑलरेडी ऑइल कमी होतील. त्यामुळे ऑइली स्किनवाल्यांनी सॅलिसिलिक ॲसिड 100% यूज करायला पाहिजे. आणि आता समजा ड्राय स्किनवाल्यांना यूज करायचा आहे, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्ससुद्धा यांनी जातात, तर शक्यतो त्या एरियामध्ये लावल्यानंतर साधारण 1 तास ठेवायचं आणि नंतर वॉश करून घ्यायचं. ड्राय स्किनवाल्यांसाठी. ऑइली स्किनवाल्यांसाठी दररोज सकाळी आणि रात्री तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड यूज करू शकता. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा यूज करू शकता. सॅलिसिलिक ॲसिड वापरायचं कधी? शक्यतो आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा आणि रात्रीच याला यूज करायचं. ज्याचे इफेक्ट आहे ते रात्री जास्त प्रमाणात जाणून येतात आणि इफेक्टफुल ठरतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी साधारणतः आठवड्यातून तुम्ही 3 वेळा यूज केलं तरी चालेल. त्यानंतर भरपूर मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही. आता याला सुटेबल असणारे आणि मला आवडणारे ब्रँड म्हणजे ऑर्डिनरी आणि मिनॅमिलिस्ट. हे 2 ब्रँड सिरमच्या बाबतीत अप्रतिम काम करतात. त्यामुळे तुम्ही या दोघांचेही सॅलिसिलिक ॲसिडचा म्हणजे 0.2% वालं जे सॅलिसिलिक ॲसिड आहे ते यूज करू शकता. नंबर 3 ग्लायकॉलिक ॲसिड. आता ज्यांना उगीच आपण फोडं जे फोडतो त्यानंतर जे मार्क्स असतात, पिगमेंटेशन असेल किंवा स्किन एका जागी ठराविक ठिकाणी डार्क आलेली असेल, त्यासाठीचं उत्तम सिरम म्हणजे ग्लायकॉलिक ॲसिड. तर थोडंसं समजून घ्या. ग्लायकॉलिक ॲसिड हे एक्सप्लोरेटरचं काम करतं. म्हणजे आपली जी स्किन असते, डेड स्किन असते, त्याला रिमूव्ह करण्याचं काम करतं. त्यामुळे पहिली याची पॅच टेस्ट करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ते सूट होते की नाही. टेस्ट कशी करायची? इथे कानाच्या मागे थोडं लावायचं, साधारणतः एखादा तास होऊ द्यायचा. आणि जर तुम्हाला रेड मार्क आले असतील, थोडे बारीक पिंपल्स आले असतील, तर तुम्हाला ते सूट होत नाही आहे. जर तुम्हाला ते काहीच झालेलं नसेल तर तुम्हाला ते इफेक्टफुल आहे, नक्की यूज करा. आता कोणी आणि कसं यूज करायचं? ऑइली स्किनवाल्यांनी साधारणतः 2 वेळा, मॅक्स 2 वेळा तुम्ही ग्लायकॉलिक ॲसिड यूज करू शकता. आणि ड्राय स्किनवाल्यांनी आठवड्यातून एकदाच हे यूज करायला पाहिजे.
आता याला यूज तरी कसं करायचं, म्हणजे काम कसं करतं, याला कसं यूज करायचं सांगते. क्लिन्झर तुम्ही केल्यानंतर दुसरी स्टेप, ग्लायकॉलिक ॲसिडला छान कॉटन पॅड मिळतं, त्याने संपूर्ण चेहरा किंवा इवन तुमचा गुडघा, जो तुमचा काळा भाग आलेला आहे त्याला सगळीकडे तुम्ही पुसून काढू शकता. त्यानंतर छान पुसून काढल्यानंतर तुम्ही त्यानंतर छान थंड पाण्याने असं चेहरा धुवून घ्यायचा आणि त्यानंतर भरपूर प्रमाणात मॉइश्चरायझर लावायचं. आणि आठवणीने सनस्क्रीनसुद्धा लावायला विसरायचं नाही, कारण की ग्लायकॉलिक ॲसिड डेड स्किन रिमूव्ह करतं. आणि पुन्हा जर तुम्ही बाहेर जात असाल आणि तुम्ही हे यूज कराल, सनस्क्रीनच यूज नाही केली, तर त्याचा काहीही इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही. याचं अप्रतिम ब्रँड म्हणजे ऑर्डिनरीचं ग्लायकॉलिक ॲसिड 7% जे सिरम येतं, एक्सप्लोटर येतं, खूप मोठी बॉटल येते, हार्डली थोडीशी महाग असेल पण तू भरपूर काळ टिकणारी आहे आणि खरंच इफेक्टफुल आहे. नंबर 4, रेटिनॉल. रेटिनॉल दुसरं काही नसून विटॅमिन ए आहे आणि हे अँटी एजिंगचं काम करतं. म्हणजे नक्की काय करतं सांगते. ज्यांची स्किन थोडीशी सुरकुत्या आलेल्या आहे, बारीक रेषा आलेल्या आहे, रिंकल आलेल्या आहे, त्यांच्यासाठी हे खूप इफेक्टिव्ह काम करतं. ॲक्च्युली रेटिनॉलमध्ये काय असतं पहिले आपण हे समजून घेऊ. आता रेटिनॉल काय काम करतं, पोर्सला बंद करतं, कोलॅजिन उत्पादन वाढवतं, स्किनचे जे सेल प्रोडक्शन असतात ते वाढवण्याचं काम करतं, किंवा जी आपली पहिली स्किन आहे, जी डेड स्किन आहे, त्याला पूर्ण काढून नवीन स्किन प्रोडक्शन करायला काम करतं. त्यामुळे जेव्हा आपल्या बारीक रेषा असतात, सुरकुत्या असतात किंवा थोडा काळवटपणे आलेला असतो, रिंकल्स असतात, तेव्हा हे सगळं निघून जातं आणि हे उत्तमरित्या नवीन टेक्स्चर, नवीन स्किन सेल्स आणायला मदत करतं. आता हे कधी यूज करायचं आहे, शक्यतो रात्री याला तुम्हाला यूज करायचं आहे. काय क्रम असला पाहिजे, क्लिन्झर, टोनर, सिरम आणि मॉइश्चरायझर. आता कोणी कसं यूज करायचं, त्यांचं वयोगट 23 ते 25च्या दरम्यान आहे किंवा 20 ते 25च्या दरम्यान आहे. 20वाल्या लोकांना यांची गरजच नाही. 23 ते 25वाल्या यांनी आठवड्यातून एकदाच. ज्यांचं वयोगट 30 ते 35 वयोगटामध्ये येतं, यांनी आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा केलं तरी चालेल. आणि ज्यांचं वय 40 पार झालेलं आहे, यांनी 4 ते 5 वेळाही या सिरमला यूज केलं तरी चालेल, कारण की त्यांचे जे स्किन सेल्स आहे ते ऑलरेडी आता अँटी एजिंग झालेले आहे. वयानुसार त्यांची स्किन आता रिंकल्स, बारीक रेषा यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे ते 4-5 वेळासुद्धा यूज करू शकतात. 0.5% ऑर्डिनरीचं सिरम आणि 0.3% मिनॅमेलिसचं सिरम, दोन्ही सिरम या ब्रँडचे खूप छान आहे. रेटिनॉलसाठी तर अप्रतिम आहे. तुम्ही एकदा तरी यूज करून बघा आणि तुम्हाला खरंच फरक जाणवेल. म्हणजे जसं जसं तुम्ही यूज करत राहा, तुम्हाला एखाद्या महिन्याने तो फरक आपोआप तुम्हाला जाणवेल. नंबर 5, नायसिनॅमाइड. आता नायसिनॅमाइड हे ठराविक कोणत्या एखाद्या गोष्टीला काम करत नाही, म्हणजे फक्त एका ठराविक गोष्टीला काम करत नाही, हे भरपूर सगळे प्रॉब्लेम क्युअर करतो. पहिलं, स्किनचं टेक्स्चर सुधारतं. ॲक्ने प्रो स्किन असेल तर ॲक्ने कमी करायला मदत करतं. हायड्रेशनही देतं, मॉइस्टी देतं. पोर्सला खूप छान मिनिमाइज करण्याचं काम, ॲक्ने स्कार्स कमी करतो. असे भरपूर ह्याचे क्युरीचे प्रॉब्लेम जे असतात आपले, ते सगळे सॉल्व करण्याचं हा एक सिरम काम करतं. परंतु माझं एक ठराविक मत आहे की ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी नायसिनॅमाइड सिरम यूज नाही केलं तरी चालेल, कारण की एक्सेस ऑइल कंट्रोल करण्याचं काम करतं आणि ड्राय स्किनमध्ये तेच कमी असतं. त्यामुळे जर तुमच्या चेहऱ्यातून आणखी ऑइल कमी झालं तर तो चेहरा खूप ड्राय होईल. त्यामुळे तुम्ही हे सिरम नाही यूज केलं, ज्यांची स्किन ड्राय आणि सेन्सिटिव्ह आहे त्या लोकांनीच. आणि ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी तर बापरे खूप छान प्रकारे तुम्ही याला यूज करू शकता. आणि ॲक्ने स्किनसाठीचं बेस्ट सिरम आहे म्हणजे नायसिनॅमाइड. त्याला यूज कधी करायचं, शक्यतो रात्री याला तुम्ही यूज करू शकता आणि हे रात्री जास्त इफेक्टफुल तुम्हाला जाणवेल. ब्रँड ऑर्डिनरीचं खूप छान यांचं सिरम आहे आणि प्लम हा ब्रँडचं त्यांनी भयानक म्हणजे हॅलोरोनिक ॲसिडचं खूप छान सिरम. नायसिनॅमाइडचं प्लमचं सिरम बेस्ट आहे, त्यामुळे इफेक्टफुल आहे आणि कमी बजेटमधलं आहे, त्यामुळे तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता. नंबर
6 विटॅमिन सी सर्वांना आवडणारं आणि सर्व स्किन टोनला जाणारं सिरम म्हणजे विटॅमिन सी. विटॅमिन सी काम काय करतं? चेहऱ्यावरील ज्या मृत पेशी असतात त्या काढून चेहऱ्याचं सौंदर्यपण, चेहऱ्याचं ग्लोईंग टेक्स्चर आणायला मदत करतं, ब्राईटनेस आणतो, ग्लोईंग स्किन आणतो. बाहेरचे जेही पोल्युशन असतात किंवा कोणतेही बॅक्टेरिया असतात त्याच्यापासून संरक्षण करण्याचं कामसुद्धा विटॅमिन सी करतं. सूर्यकिरणापासूनही वाचवण्याचं काम करतं, खूप छानरीत्या काम करतं किंवा कोलॅजिनला थांबवून ठेवण्याचं काम, आपली जी स्किन आहे त्याला टाईट करण्याचं कामसुद्धा विटॅमिन सी सिरम करतं. एकदम VCच्या वरचे सगळे टीनेजर, तुम्ही 20 नंतर असाल, 25व्या वर्षानंतर असाल, 30 नंतर असाल, 40 वर्षाच्या नंतर असाल, सगळे ऑल स्किन टाईप हे सिरम यूज करू शकतात. कधी यूज करायचं? शक्यतो सकाळी वेळेला यूज करा. भरपूर मॉइश्चरायझर लावा. तुम्हाला एका ड्रॉपमध्ये याचे खूप छान रिझल्ट मिळतील. म्हणजे लगेच ग्लोईंग आणि ब्राईटनेस तुम्हाला स्किन ग्लोईंगच दिसेल. त्यामुळे तुम्ही विटॅमिन सी नक्की यूज करू शकता. आणि याचं छान ब्रँड मला आतापर्यंत वाटलेलं फॉक्सटेलचं विटॅमिन सीचं सिरम खूप छान आहे. म्हणजे एका ड्रॉपमध्ये तुम्हाला खूप ग्लोईंग इफेक्ट दिसतो. त्यामुळे तुम्ही ते यूज करू शकता. तशा प्रकारे हे 6 सिरम होते ज्यांनी प्रत्येक सिरम हे प्रत्येक वेगवेगळ्या प्रॉब्लेमला क्युअर करायचं काम करतं. वेगळं सिरम कोणत्या वयोगटाला जातं, कोणत्या नाही जात, कोणत्या स्किनला जातं, कोणत्या स्किनला नाही जात, हे संपूर्ण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. त्यामुळे मी मिळेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.